पन्हाळगडावर यंदा शैक्षणिक सहलीची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मागील महिन्यातच 450 सहलींनी गडाला भेट दिली असून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विद्यार्थी इतिहास जाणून घेण्यासाठी पन्हाळ्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे 132 दिवसांचे वास्तव्य, संभाजी महाराजांचा इतिहास आणि गडावरील थंड हवामान विद्यार्थ्यांना खूप भावत आहे. गडावरील अंधार बाव, 3 दरवाजा, अंबरखाना आणि दुतोंडी बुरुज परिसरात दिवसभर हाऊसफुल गर्दी दिसत आहे. पन्हाळगडाचा रणसंग्राम या 13D थिएटरमधील लघुपटाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रवासी कर आणि तिकीट दरातही विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली आहे. सहलींच्या वाढत्या ओढीमुळे गाईड, झुणका भाकर केंद्रे आणि स्थानिक व्यावसायिकांची चांगली कमाई होत आहे. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शाहबाज मुजावर, पन्हाळा. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.